नमस्कार, श्री स्वामी समर्थ. ही भाजी बघितल्यावर तुमच्या लक्षात आले असेल ही कोणती भाजी आहे. सर्वात प्रथम ही भाजी मी निवडून घेतलेली आहे आणि ती निवडल्यानंतरच आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि धुतल्यानंतरच आपल्याला चिरायची आहे. ही भाजी निवडून झाल्यानंतर मी त्याच्यासाठी लसूण जेवढा लागणार आहे तेवढं सोलून घेतलं आहे आणि 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता ही भाजी प्रथम आपण धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता ही जेवढी तुम्हाला बारीक हवी आहे त्या पद्धतीनं ती चिरून घ्यायची आहे. ही भाजी खूप सुंदर आणि खूप छान होते. याला फक्त लसणाची फोडणी आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं की अगदी छान पद्धतीने ही भाजी तयार होते. ह्या भाजीमध्ये ही भाजी खूप पौष्टिक आणि खूप अशी खाण्यासाठी चविष्ट आहे. आता ही भाजी जसे हवे त्या पद्धतीनं तुम्हाला चिरून घ्यायची आहे. या भाजीमध्ये खूप असं गुणधर्म आहेत. शरीरासाठी लोह खूप प्रमाणात मिळतं या भाजीतून. रक्तवाढीसाठी सुद्धा खूप मदत होते ही भाजीपासून आपल्याला आणि पचनासाठी तर खूप छान अशी आहे ही भाजी. अशा पद्धतीने ही भाजी आपण आता मस्तपैकी चिरून घेतलेली आहे. आता आपण फोडणी देणार आहोत. सर्वात प्रथम मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. गॅस चालू करून त्याच्यामध्ये तुम्हाला 1 पळी 1.5 पळी असं तेल टाकायचं आहे. मी अंदाजानेच टाकलेलं आहे. 1 पळी तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण लसूण बारीक करून टाकायचं आहे. आता यामध्ये लसूण आपण बारीक करून टाकणार आहोत. तेल गरम झालं की आता त्याच्यानंतर हिरव्या मिरच्यासुद्धा मी बारीक करून घेतलेल्या आहेत. सर्वात प्रथम तेल तापलं की त्याच्यामध्ये लसणाची फोडणी द्यायची आहे आपल्याला. लसूण थोडासा ब्राऊन होऊन द्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या आपल्याला टाकायच्या आहेत. अशा पद्धतीनं जर फोडणी अगदी व्यवस्थित पद्धतीने लागली तर भाजी पण खूप छान पद्धतीने होते. आता याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकत आहे. आता आपल्याला हे कांदा याच्यामध्ये कांदासुद्धा बरेच जण वापरतात, पण आपण कांदा वापरलेला नाही आहे. आपण फक्त हिरव्या मिरच्या आणि लसणाची फोडणी देऊन आपण हे छानपैकी आता ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे. थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचं आहे लसूण वगैरे आपल्याला आणि त्याच्यानंतर जे काही आपण बारीक चिरलेली जी काही भाजी आहे ती पण आपल्याला ॲड करायची आहे. आता थोडंसं यामध्ये चवीनुसार तुम्हाला मीठ वगैरे पण टाकायचं आहे. थोडंसं यामध्ये मीठ आणि जिरं पण मी थोडंसं टाकलेलं आहे. जिऱ्याची पण थोडीशी चव वेगळी लागते यामध्ये थोडंसं जिरं टाकून तुम्ही पण बघा कशा पद्धतीने भाजी होते. खूप सुंदर अशी टेस्ट लागते. जिरं थोडंसं मी टाकलेलं आहे ते थोडंसं परतून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही ही भाजी चिरलेली आहे ते आपल्याला त्याच्यात ॲड करायचे आहे. बरेच जण कांदाही वापरतात, पण काय भाज्यामध्ये कांदा वापरलाच पाहिजे असं काही नसतं. पालेभाज्यामध्ये शक्यतो कोणी जास्त प्रमाणात कांदा वगैरे नाहीत वापरत. आता यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. चवीनुसार तुम्हाला मीठ ॲड करायचं आहे, कारण मीठ थोडंसं टाकलं की नंतर ते पाणी वगैरे सुटतं, त्यामुळे ते नंतर त्याच्यात भाजी ॲड करून आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे. आता ही धुतलेली भाजी मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे. आता ही भाजी जर ओळखायची म्हणली तर कशा पद्धतीने ओळखायची? ही चवळीची भाजी जी आहे तिचे पानं जे असतात ते अगदी लांबट आणि टोकदार असतात आणि ते थोडंसं बारीक असतं आणि अशा पद्धतीने ही भाजी ओळखली जाते. पण बऱ्याच वेळा आपल्याला ही भाजी ओळखता येत नाही, कारण कसं लाल माठ वगैरे किंवा बाकीच्या भाज्या ज्या असतात ते सेम अशाच पद्धतीच्या भाज्या थोड्याशा दिसत असतात, त्यामुळे थोडंसं ओळखताना प्रॉब्लेम होतो. चवळीची भाजी ही मला पण जास्त प्रमाणात अशी कुठे इथे भेटत नाही, पण त्या दिवशी भेटली म्हणून मी घेऊन आले. तुम्हाला आज रेसिपी त्यामुळे मी ही दाखवत आहे. ही भाजी खूप छान आणि पौष्टिक असते, त्यामुळे ही भाजी तर खाल्लीच पाहिजे आणि आवर्जून मला जर दिसली आणि भेटली तर मी घेते आणि करतेच ही भाजी. अशा पद्धतीने आता बघा हे मिठाचं पाणी भरपूर प्रमाणात तयार झालेलं आहे. आता आपल्याला
टाकणार आहे. हे तुम्ही स्किप केलं तरी चालू शकता. बऱ्याच ठिकाणी कांदा वगैरे वापरतात, काही ठिकाणी वापरत नाहीत. शेंगदाण्याचं कुठेही बऱ्याच ठिकाणी वापरतात, वापरत नाहीत. असं काही नाही, प्रत्येक भागाचं प्रत्येक ठिकाणची वेगळी पद्धत असते, पण खाण्याचा हेतू आणि त्याचं महत्त्व मात्र एकच असते. सो थोडीशी पद्धती वेगळी असतात, पण त्या पद्धतीने ते पद्धतीने करून खाल्लं की चवसुद्धा आपल्याला वेगळ्या पद्धतीची खायला मिळते. सो अशा पद्धतीने ही भाजी बघा एकदम झटकीपट आणि 5-1 मिनटात ही भाजी तयार होते. सो आता आपलं पाणी आटलेलं आहे आणि अशा पद्धतीने ही पाणी पूर्ण आटल्यानंतर ही भाजी खाण्यासाठी तयार होते. सो ही भाजी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. मोस्टली आठवड्यातून 1-2दा तरी आपल्याला हे पालेभाज्या हे आवर्जून केल्याच पाहिजे, कारण रक्तवाढीसाठी ह्या भाज्यांची खूप गरज असते आपल्याला. आणि मोस्टली ह्या भाज्या थोडंसं निवडण्यासाठी आपल्याला त्रास होतो, म्हणून आपण बऱ्याच वेळा टाळाटाळ करतो. पण शक्यतो आठवड्यातून 2 ते 3 वेळा तर पालेभाज्या आवर्जून आपण खाल्ल्या पाहिजे. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली बघा. आणि अगदी छान पद्धतीचं एकदम झटकेपट अशी पद्धतीनं ही रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.